Find the number of ways of selecting a team of 3 boys and 2 girls from 6 boys and 4 girls. म्हणजे आता ऑलरेडी काय आपल्याकडे बॉयज किती आहेत? 6 बॉयज आहेत आणि गर्ल आहेत 4. पण आपल्याला 6 बॉयज मधले फक्त 3 बॉयज घ्यायचे आणि 4 गर्ल मधले 2 गर्ल घ्यायचे. हे एन आहे, हे आर आहे, हे एन आहे, आर आहे, सिलेक्शन आहे. तर नंबर ऑफ वेज आपल्याला करायचं सिंपल आहे. 6 बॉयज मधले 3 बॉयज आणि 4 गर्ल मधून 2 गर्ल, 4 C2. हा एक चॅप्टर आणि प्रोबॅबिलिटी मधला वर्डिंग प्रॉब्लेम. हे मी लिहून देत नाही, डायरेक्ट नोट्स. बाकी सगळं न्यूमरिकल जे आहे ते लिहून देतो, कारण की वेळ जाते त्यात. 6 बॉयज आहेत ऑलरेडी, आहे ना बघा, 6 बॉयज आहेत, त्याच्यातले आपल्याला 3 बॉयज पाहिजेत. 6 बॉयज मधले 3 बॉयज आणि 4 गर्ल मधले 2 गर्ल पाहिजेत. 6 बॉयज मधले 3 बॉयज, 4 गर्ल मधून 2 गर्ल पाहिजे. डायरेक्ट आहे, काही कंडिशन मध्ये प्रॉब्लेम नाही. 6C3, 654 1 2 3, 654 1 2 3, 4C2, 4 into 3, 1 into 2, 6 cancel, 2 cancel, 20 into 6. इथं फक्त 20 आला, 6 120 हे त्याचं आन्सर. इतके सिलेक्शन आपण करू शकतो. हे सोल्युशनच आहे, फक्त इथं मी तुम्हाला समजून सांगितलं. मी सोल्युशन लिहून नोट्समध्ये सगळं सांगतो तुम्हाला. देर आर 6 बॉयज. ॲक्च्युअलमध्ये कसं लिहायचं असते वर्डिंग? देर आर 6 बॉयज, वी सिलेक्ट 3 बॉयज, आउट ऑफ देम number of ways 6C3. There are 4 girls, we select 2 girls out of them in 4C2 ways. मग टोटल नंबर ऑफ वेज 6C3 into 4C2 पुढचं. म्हणजे ह्याची स्टेप 2 स्टेप आहेत. पहिली स्टेप काय? वर्डिंग बघा. देर आर 6 बॉयज, वी सिलेक्ट 3 बॉयज आउट ऑफ देम इन 6C3 ways. 6C3 ways. There are 4 girls, we select 2 girls out of them in 4C2 ways. हे नंबर ऑफ वेज, हे नंबर ऑफ वेज. आणि मग टोटल नंबर ऑफ वेज मध्ये हे अँड म्हणजे इंटू, ऑर म्हणजे प्लस, अँड म्हणजे इंटू, एवढं लक्षात ठेवा. 3 बॉयज अँड 2 गर्ल, अँड आल्यामुळे इंटू आलं, संपलं. ते तर कॅल्क्युलेशन आहे. मी आता इथे सॉल्व्ह करून देतो, तुला ऑब्जेक्टिव्ह मेथड सॉल्व्ह करून द्यायला, कम्प्लीट ऑब्जेक्टिव्ह मेथड. हा क्वेश्चन आहे, आन्सर.